बरदिवसा कोयत्याने हल्ला, मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष गंभीर जखमी. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते प्रताप उर्फ पिनू गणपत पाटील यांच्यावर भर दिवसा कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी सुमारे 11च्या सुमारास वेंगुर्ला बेळगाव राज्य मार्गावरील ढोलगरवाडी फाटा तालुक्यात चंदगड येथे ही घटना घडली. जखमी प्रताप उर्फ पिनू गणपत पाटील वय 40 राहणार तुर्केवाडी तालुक्यात चंदगड यांच्यावर एका तरुणाने अचानक कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर पायावर गंभीर वार करण्यात आले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. हल्ल्यानंतर प्रताप पाटील हे रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून बेळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनास्थळी आणखी एका व्यक्तीचा पाठलाग करून त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. या घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. सध्या जखमी प्रताप पाटील यांचा जबाब अद्याप नोंदवलेला आला नसल्याने हल्लेखोर नेमका कोण आहे, हल्ल्यामागील कारण काय आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा तपास चंदगड पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे.